2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि संत ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने हडपसर मार्गे दिवे घाटातून प्रस्थान ठेवलेलं आहे। दुपारच्या सुमारास माऊलींची पालखी दिवे घाटातील नागमोडी वळण पार करणार आहे। माऊलींची पालखी दिवे घाटात आली की पावसाचं दरवर्षी आगमन होतं। हा नित्यनियमच झालेला आहे। यावर्षी देखील जोरदार पाऊस व्हावा असं साकडं वारकरी म्हणतात। दिवे घाट पार करून माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडला असणार आहे, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी असेल। थेट जाऊयात वारीमध्ये आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ आत्ता आपल्याबरोबर आहे। हर्षदा, आत्ता तू कुठे आहेस आणि कशा प्रकारे आज या दोनही पालख्यांचा प्रवास असणार आहे? प्राजक्ता, आता मी दिवे घाटात आहे आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर मार्गे पुढे मार्गस्थ झाली आहे, तर हडपसर मार्गे सासवड मार्गे आता ज्ञानोबा माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ होईल। अर्थात जो सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात अवघड टप्पा असतो तो म्हणजे हा दिवे घाटाचा, जिथे मी आता उभी आहे आणि आपल्या मागे जरा दूर पाहिलं तर प्रचंड नागमोडी वळण दिसतं, ज्या चढावरनं वारकरी माऊलीचा जयघोष करत सासवडमध्ये दाखल होतात। आपल्याला माहिती आहे की सोपानदेव ज्ञानोबा माऊलींचे मोठे बंधू यांची पालखी उद्या सासवडमधून पुढे मार्गस्थ होईल, म्हणजे दोन्ही बंधूंची पालखी सासवडमधून मार्गस्थ होईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे वैष्णवजनांचा मेळा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। आणि परवा दिवशी रविवारी ती जेजुरीमध्ये असेल आणि जेजुरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या पालखीचं खूप उत्साहात स्वागत केलं जातं। आत्ता दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे या घाटातून, दिवे घाटातून। आत्ता काही प्रमाणात फक्त दिंड्यांसाठीची जी वाहतूक आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे आता हळूहळू दिंड्या येत आहेत। हरिनामाचा जयघोष तर सुरूच आहे आणि आता थोड्या वेळाने खाली दिवे घाट जिथे सुरू होतो तिथे ज्ञानोबांच्या पालखीचा काही वेळ मुक्काम असतो, अगदी काही क्षण मुक्काम असतो, तिथे त्यांची पूजा केली जाते आणि मग सगळ्यात हा जो अवघड टप्पा असतो दिवे घाटातला, हे जे सगळं नागमोडी वळण असतं ते पार करण्यासाठी, ती पार करण्याची ताकद ह्या वारकऱ्यांमध्ये यावी अशी दिवे घाटाच्या चढणीलाच प्रार्थना केली जाते। आणि आता संपूर्ण हा दिवे घाट भरलेला आहे वारकऱ्यांनी तुकोबा, ज्ञानोबा माऊली आणि विठुरायाच्या जयघोषाने। हर्षदा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहू शकतोय की वारीमध्ये हे सगळे जे वारकरी आहेत त्यांना सगळ्यांना आस लागलेली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। मात्र आजचा जो वारीतला अवघड टप्पा आहे तो आता काही वेळातच पूर्ण होणार आहे।